हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? तर आज आहे दीपामावस्या. नमस्कार. आज मी संसारवेल या चॅनलवर मी तुमचं अगदी मनापासून तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो, आणि दीपामावस्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. तर चला, आज दीपामावस्याचं महत्त्व, तसेच आपण त्यासाठी काय करायला पाहिजे, दिव्यांची तयारी कशी केली पाहिजे, किंवा त्याच्याबद्दल आपले हिंदू संस्कृतीचं काय महत्त्व आहे, किंवा दीपामावस्या कधी असते, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर त्यासाठी मी सर्वात अगोदर म्हणजे एकच काम केलं, ते म्हणजे आपले सर्व दिवे असे स्वच्छ करून घेतले. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक वेगळं महत्त्व आहे. काही सण आनंद देतात आणि काही सण आपल्याला निसर्गाशी जोडतात. तर काही सण हे आपल्या घरातील संस्कार आणि परंपरा जपण्याची शिकवण देतात. तर हे पहा, मी यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दिवे बनवण्यासाठी, आणि गव्हाच्या पिठामध्ये केशरी, लाल, हिरवा आणि पिवळा असे रंग मिक्स करून असे गोल गोल गोळे करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने गोल गोळे करून हे तुम्ही पाहू शकताय, आणि पाहून प्रक्रिया तुम्हाला नक्कीच समजेल. तसेच परंपरा जपण्याची शिकवण देतात. असाच एक सुंदर आणि पवित्र दिवस म्हणजेच दीपामावस्या. या दिवशी आपल्या घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. अंधार दूर करून प्रकाशाचे स्वागत करण्याचा हा दिवस मानला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दीपामावस्या म्हणजे काय, ती कधी येते, त्या दिवसाची दिव्यांची पूजा का केली जाते, त्या दिवशीच कोणती पूजा करतात, कोणता नैवेद्य दाखवतात, आणि परंपरेमागचा सुंदर अर्थ काय आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. आता दीपामावस्या ही आषाढ महिन्याच्या अमावस्येला येते. महाराष्ट्रात या दिवसाला खूपच महत्त्व असते. या दिवशी घरातील दिवे, पणत्या, समई स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. म्हणून या दिवसालाच दीपामावस्या असेही म्हटले जाते. काही ठिकाणी या दिवसाला दिव्यांची अमावस्या किंवा दिव्यांची पूजा असेही म्हटले जाते. दीप म्हणजे प्रकाश, हो ना? तसेच प्रकाश हा ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि आशेचा प्रतीक मानला जातो. म्हणून या दिवशी दिव्यांची पूजा करताना आपल्या जीवनातील अज्ञान, नकारात्मकता आणि अंधकार दूर होऊन ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मकता यावी अशी भावना मनात ठेवली जाते, आणि म्हणूनच दिव्यांची पूजा केली जाते. तर अमावस्याच्याच दिवशी दिव्यांची पूजा का बरं करतात, असा प्रत्येकाला प्रश्न असेलच ना? तर त्याचं अर्थ म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला केवळ प्रकाश देणारी वस्तू मानले जात नाही, तर दिवा म्हणजे ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक आहे असेही मानले जाते. जसा एक छोटासा दिवा अंधारलेल्या खोलीमध्ये प्रकाश निर्माण करतो, त्याचप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करतो. म्हणूनच दीपामावस्येला दिव्यांची पूजा करण्यामागे एक सुंदर संदेश आहे. आपल्या जीवनात नेहमीच प्रकाश राहावा आणि अंधार दूर व्हावा, ही परंपरा आपल्या मनातील किंवा आपल्या घरातील वस्तूंची काळजी घेणे, स्वच्छता राखणे आणि पूर्वजांनी दिलेल्या संस्कृतीचा आदर करणे याचीही आठवण करून देतात. कारण आपण वर्षानुवर्षे ठेवलेले दिवे तसे तरी कुठं घराच्या बाहेर काढतो. त्याच्यामुळे दीपामावस्या म्हटलं की दीपामावस्याच्या दिवशी आपण जुने पुराणे दिवे असतील, पणत्या असतील, समया असतील, संपूर्ण असं स्वच्छ करून दिव्यांचा प्रज्वलित करत असतो. तर या दिवशी सकाळी घराची स्वच्छता केली जाते. घरातील देवघर पूर्ण आणि पूजा करण्याची जागा स्वच्छ केली जाते. त्यानंतर घरातील समई, पणत्या, निरांजन आणि इतर दिवेही स्वच्छ केले जातात. दिवे स्वच्छ करून त्यांना व्यवस्थित मांडले जाते. संध्याकाळी या दिव्यांमध्ये तेल आणि तूप घालून वात लावली जाते. दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्यांची पूजाही केली जाते. काही घरांमध्ये दिव्यांची सुंदर आरास केली जाते, तसेच फुलांची सजावटही केली जाते. आणि मीही तशीच फुलांची आरास आणि दिव्यांची सजावट केली, पण मी नेहमीपेक्षा आज जरा वेगळेच दिवे बनवले. ते म्हणजे गव्हाच्या पिठापासून आणि कलरपासून मी जरा थोडेसे वेगळं असं काहीतरी मनोरंजन म्हणून, आणि तसेच एक आगळं वेगळा सण उत्सव असल्याने आपण साजरा करू शकतो अशा ह्याच्यातून सुंदर नक्षीदार कणकीचे दिवे मी बनवले. पूजा करण्यासाठी सर्वप्रथम पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घेतली. त्यानंतर सुंदर रांगोळी काढली. तसेच घरातील दिवे स्वच्छ करून एका पाटावर पूजेच्या जागी व्यवस्थित ठेवावे लागतात. आज आपल्याला दिव्यांना हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलेही अर्पण करायची असतात. त्यानंतर दिव्यांमध्ये तेल आणि तूप घालून वात लावणे, तसेच सर्व दिवे प्रज्वलित करणे, नंतर देवाचे नामस्मरण, मनोभावे प्रार्थना करणे, आपल्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि समृद्धी राहावी अशी प्रार्थना केली जाते.
पूजा करताना आपल्या कुटुंबातील सर्वांनीच सहभागी व्हावे किंवा हे देखील खूप सुंदर परंपरा आहे आणि सुंदर संस्कृती प्रत्येक घराघरात जपावी, म्हणूनच या गोष्टींची निर्मिती झालेली आहे. दीप अमावस्येला घरातील दिव्यांची सजावट करणे हा खूप सुंदर भाग आहे. मातीच्या पंत्या, समई आणि निरांजन स्वच्छ करून त्यांना पेटवून प्रज्वलित केले. दीप अमावस्येला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये घरच्या परंपरेनुसार वेगवेगळे पदार्थही केले जातात. काही कुटुंबांमध्ये पुरण, खीर, गोड पदार्थ, फळे किंवा घरातील पारंपरिक पदार्थ नैवेद्य म्हणूनही ठेवला जातो. काही ठिकाणी विशेष पदार्थ करण्याची प्रथा देखील आहे. महत्त्वाचे म्हणजे नैवेद्यापेक्षा भक्ती आणि श्रद्धाच महत्त्वाचे आहे असं मला तरी वाटतं. आपल्या घरातील परंपरेनुसार साधा नैवेद्य करून तो देवाला आणि दिव्यांना अर्पण केला तरीही पूजा मनापासून होते, हे नक्कीच. दीप अमावस्येचा सर्वात सुंदर संदेश म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे होय. अंधार म्हणजे अज्ञान, नकारात्मकता आणि निराशा. प्रकाश म्हणजे ज्ञान, आशा, सकारात्मक आणि विचार तसेच चांगुलपणा देखील होतोच. म्हणून या दिवशी दिवा लावताना आपण फक्त घर उजळत नाही तर आपल्या मनातही चांगले विचार निर्माण करण्याची संकल्पना करतो, हो ना. हा दिवस आपल्याला सांगतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशेचा एक छोटासा दिवा देखील खूप मोठा प्रकाश देऊन जातो. आता दीप अमावस्या म्हणजेच महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये सण समारंभांची परंपरा पिढ्यानपिढ्या जपत आलेल्या आहेत. तसेच प्रत्येक घराघरात गेल्या पिढीपासून ते संपूर्ण पुढे येईल त्या पिढीपर्यंत आपण एकमेकांना देवाणघेवाण करत असतो. म्हणून तर या संस्कृती आणि परंपरा आपल्या धर्तीवर टिकलेल्या आहेत. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील मोठ्या व्यक्ती लहान मुलांना दिव्याची पूजा, रांगोळी, नैवेद्य आणि स्वच्छतेची परंपरा सांगतात आणि त्यामुळे मुलांना आपल्या संस्कृती आणि घरांची परंपरांची ओळखही होते. आधुनिक काळातही अशा परंपरा जपणे म्हणजेच केवळ पूजा करणेच नाही तर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत संस्कार पोहोचवणे हे देखील आहे. आषाढ महिना म्हणजे पावसाळ्याचा काळ असतो. या काळामध्ये वातावरण ओलावा असतो आणि घरातील दिवे, पूजा साहित्य आणि देवघर यांची स्वच्छता ठेवण्याचे मोठे महत्त्व दिले जाते. दीप अमावस्येच्या निमित्ताने घरातील स्वच्छता आणि तसेच स्वच्छतेचा संदेश देखील जोडलेलाच आहे. मंडळी, एक गोष्ट आपण नक्कीच लक्षात ठेवायला हवी, दिवा स्वतः जळतो आणि दुसऱ्यांना प्रकाश देतो. आपल्या जीवनातही आपण दिव्यासारखेच व्हावे. स्वतःच्या ज्ञानाने, प्रेमाने आणि चांगल्या विचारांनी इतरांच्या जीवनात आनंद आणि प्रकाश निर्माण करावा. दीप अमावस्येचा हा संदेश खूप मोठा आहे. फक्त एका दिवसापुरताच दिवा लावण्यापेक्षा आपल्या मनात कायम चांगुलपणा दिवा तेवत ठेवणे हे तर दिवसाचे खरे महत्त्व आहे. आणि सर्वात शेवटचा माझ्या मनाने हा दिवस हा प्रकाश, श्रद्धेचा, स्वच्छतेच्या, संस्काराचा आणि सकारात्मकतेचाच आहे. आपल्या घरातील दिवे जसे अंधार दूर करतात तसेच आपल्या मनातील चांगले विचार आपल्या जीवनातील अडचणींवर मातही करतात किंवा नवीन एक शक्ती देतात. या दीप अमावस्येच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो हीच मी ईश्वरचरणी नक्कीच प्रार्थना करते. आपल्या घरातील प्रत्येक दिवा आनंदाने तेवत राहो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ज्ञानाचा आणि आशेचा किरण पसरत राहो. आपल्या सर्वांनाच अमावस्येच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मी कणकीपासून बनवलेल्या दिव्यांना मी असा फुलांसारखा रोजच्यापेक्षा वेगळा असा आकार दिला आणि त्याच्यावर फुलवाती मांडून तुपामध्ये भिजवून घेतलेल्या होत्या फुलवाती आणि फुलवाती मांडून मी त्याच्यावर अशा छान प्रकारे मांडून घेतल्या. रांगोळीने ते फुल ताटामध्ये सजून त्याच्यावर कणकीचे दिवे मांडून घेतले. डिझाईन कशी वाटते मैत्रिणींनो नक्की सांगा आणि तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. खूप छान आणि म्हणजे मला पण प्रसन्नच वाटलं ही पूजा करून आणि थोडंसं वेगळे दिवे बनवून. तर त्यासाठी मी काय केलं, झाडांची पाने वगैरे असेच सजवण्यासाठी आणून त्याच्यामध्ये पानांचं केलेले काप टाकून घेतले ताटामध्ये व्यवस्थित असे. अशा पद्धतीने पांढरे फुलं म्हणजे शांततेचे प्रतीक आहे. अशा गुलाबाचे फुलंही मी त्या दिव्यांच्या अवतीभोवती मांडून घेतले आणि डेकोरेट करून घेतलं. तर मंडळी, आजच्या या दीप अमावस्येच्या निमित्ताने मी एवढीच इच्छा मांडू शकते की आपल्या घरातील दिवा जसा कायम तेवत राहतो तसंच आपल्या घरातील सुख, समाधान आणि आपली माणसं कायमची हसत राहोत. जुन्या परंपरा जपूया, आपल्या संस्कृतीची ओळख पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया आणि मनाला चांगुलपणाचा दिवा कधीही विझू देऊ नका.
याच सुंदर संदेशासह माझा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि पुन्हा एका नवी व्हिडिओसोबत आपण नक्कीच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि आपल्या माणसांना जपा. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा. खरं पाहिलं तर घर कितीही मोठं असो, पण घरातील माणसं सुखी असतील तरच त्या घराला खरं घर पण असतं. म्हणून या दिव्यांच्या प्रकाशासोबत आपल्या घरात प्रेम, माया आणि आपुलकीचं कायमच ठेवत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.